वसई विरारमध्ये बघा भाजप सर्वच ठिकाणी पिछाडीवर आहे। बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूरांची ही पुढे आहे आणि सर्व जागांवर बवियाचे उमेदवार आघाडीवर आहेत, हे विशेष आहे। बघा एकूण जागा वसई विरारमध्ये 115 आहेत, बवियाचे 115 उमेदवार, भाजप 0। बघा वसई विरारमध्ये सर्व जागांवर बवियाच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। हा भाजपसाठी खूप मोठा धक्का आहे, कारण भाजपच्या नेत्यांनी एकी करून मोठी टक्कर दिली होती। बवियाची सत्ता उलथून टाकण्याचे प्रयत्न होते, मात्र भाजपच्या सर्वच ठिकाणी उमेदवार पिछाडीवर आहेत। तर नाशिकमध्ये भाजप 7 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिंदे सेनेचे 4, ठाकरे सेनेचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। बघा नाशिकची निवडणूक खूप महत्त्वाची आहे भाजपसाठी, कारण कुंभमेळा आहे, मोठा निधी आहे, खूप विकास कामं सुरू आहेत। मात्र आपण बघतोय की सुरुवातीचे कल जे समोर येते त्यामध्ये 7 उमेदवार आघाडीवर आहेत। बघा वसई विरारमधलं चित्र पुन्हा एकदा पाहूया। एकूण जागा आहेत 115, बवियाचेच उमेदवार सगळ्या जागांवर पुढे आहेत 115 जागांवर। असं फार कमी ठिकाणी आपल्याला घडताना दिसतं गिरीश की सगळ्या जागांवर कुठला तरी एकच पक्ष आघाडीवर आहे। स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडी या पक्षानं आजवर सत्ता राखलेली आहे वसई विरारमध्ये आणि आताही तेच चित्र सुरुवातीच्या कलानुसार अगदी बरोबर आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये बवियाला फार काही यश मिळालं नव्हतं, मात्र आपण बघतो की वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मात्र सध्याचे जे कल समोर आले त्याच्यामध्ये मात्र सर्व जागांवर बवियाचे उमेदवार आघाडीवर आहेत। ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीनं भाजपला इथे खातं उघडू द्यायचं नाही असाच जणू चंग बांधला होता। त्यानुसार बहुजन विकास आघाडीनेही प्रयत्न केले, भाजपनंही वसई विरारमध्ये शिरकाव करण्यासाठी म्हणून मोठे प्रयत्न केले। मीरा भाईंदर आणि वसई विरार या 2 महापालिकांवर भाजपनं कॉन्सन्ट्रेशन केलं होतं, म्हणजे खूप ताकद लावली होती, सर्व एक विशेष रणनीती आखली होती। मात्र वसई विरारमध्ये बघतोय आपण की भाजपला काय फारसं यश दिसत नाही, कारण सर्वच ठिकाणी त्यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत। 115 पैकी सर्वच्या सर्व जागांवर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचेच उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईतलं चित्र बघा, मुंबईत 227 पैकी भाजप 29 जागी आघाडीवर आहे। बघा मुंबईत कमळ फुलणार अशी चिन्ह आहे, तसा अंदाज आहे, असा एक्झिट पोल देखील आहे। आणि आता आपण बघतोय शिंदे सेनेचे 9 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। महायुतीची घोडदौड सुरू आहे मुंबईमध्ये। सुरुवातीपासून शिंदे सेनेनं 125 जागांची मागणी मुंबईमध्ये भाजपकडे केली होती, मात्र तेवढ्या जागा न घेता भाजपनं इथे शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा शिंदे सेनेसोबत सुरू ठेवली।